उभाटा सेनेच्या अचीवमेंट डॉक्युमेंटमधला 5वा मुद्दा फार अभिमानाने मांडला आहे. अफोर्डेबल वॉटर टू द रेसिडेंट्स, म्हणजे रहिवाशांना परवडणाऱ्या दरात पाणी. पण जर खरंच मुंबईकरांना स्वस्त आणि पुरेसं पाणी मिळत असतं तर मुंबईत टँकर माफिया इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढला असता? आज मुंबई महानगरपालिकेचा परिसर फक्त दक्षिण मुंबई पुरता मर्यादित नाहीये. ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण हा सगळा भाग MMR परिसर यात येतो. आणि या सगळ्याच भागांमध्ये एकच वास्तव दिसतं, कोरडे नळ आणि टँकर्सचा सुळसुळाट. उभाटा सेनेचा दावा आहे की BMC 3.5 रुपये प्रति 1000 लिटर या दराने पाणी देते. ठीक आहे, पण मग प्रश्न असा आहे की सामान्य मुंबईकराला 700 ते 1200 रुपये देऊन टँकर का मागवावा लागतो? एकीकडे BMC कडून 3.5 रुपये दर आहे आणि दुसरीकडे टँकरवाल्यांकडून 70 ते 80 रुपये प्रति 1000 लिटर दर, म्हणजे तब्बल 20 ते 30 पट जास्त किंमत. आणखी एक साधा पण बोचरा प्रश्न, जर BMCच्या नळाला पाणी येत नाही तर हे टँकर भरतात कुठून? याचं उत्तर शोधण्यासाठी फार खोलात जायची गरज नाहीये. हे पाणी BMCच्या पंपिंग स्टेशन मधूनच येतं. पानी की चोरी का 2000 रुपया मिलता है. टैंकर माफिया जो है, मेन पाइप्स आ रही हैं, उन्हें ही बस्ट कर देते हैं. भ्रष्ट अधिकारी आणि काही नेते टँकर माफियाशी हात मिळवणी करतात. मग काही भागात मुद्दाम पाण्याचा पुरवठा कमी केला जातो, कधी पूर्ण बंद केला जातो. आता पाणी मूलभूत गरज आहे, नागरिक हतबल होतो आणि मग टँकर मागवतो. अशा पद्धतीने पाण्याच्या स्मगलिंगचं एक संपूर्ण बेकायदेशीर बिझनेस मॉडेल उभं राहतं. फुलकी बना देते थे, मर्जी खाता एक रात के लिए तो आ जाती, तुम पानी दे देते. 10,000 करोड़ रुपए साल के आसपास का पानी वो चोरी करते हैं. हे पैसे कोणत्या विकास कामात जात नाहीत, कुठल्या गरीबाच्या घरात जात नाहीत. ते जातात गुंड माफिया आणि समाजकंटकांच्या खिशात. पाणी येईल का नाही, येईल तर किती येईल, येणार नसेल तर किती किमतीला विकत घ्यायचं, हे सगळं गणित मुंबईकरांना इतकं अंगवळणी पडलं आहे की त्यांना याचा संतापही जाणवत नाही. हे वास्तव इतकं गंभीर आहे की या विषयावर स्वतंत्र डॉक्युमेंटरी सुद्धा तयार झालेली आहे, जी YouTubeवर उपलब्ध आहे. ती एकदा बघा, तेव्हा तुम्हाला अफोर्डेबल वॉटरचा दावा किती पोकळ आहे हे स्पष्ट कळेल. अफोर्डेबल वॉटर टू द रेसिडेंट्स असं हेडिंग देऊन पाण्याच्या काळा बाजाराला झाकता येणार नाही. मुंबईकरांच्या हक्काचं पाणी चोरणाऱ्यांना पाणी पाजायचं का नाही ते तुम्ही ठरवा.